तर शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे रविवार आणि आज आपल्याकडे आहे चिकनचा बेत, सुकं चिकन. तर मी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता मॅरिनेशन केलेलं आहे आता आपण. तर त्यानंतर आता कांदा घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे, तसंच मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6. आणि आता तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये कढीपत्ता टाकू आणि त्यानंतर तेजपत्ता. तर त्यातनं दोन कांदे कापलेले आपण मोठ्या साईजचे, ते आता लालसर होईपर्यंत आपण तळून घेऊ. त्यानंतर मिरच्या टाकू त्यात. तर कांदा लालसर झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये टॅमॅटो टाकतोय. एक टॅमॅटो घेतलेला आपण. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय. मीठ टाकल्याने टॅमॅटो लवकर शिजेल. सर्व मिश्रण एकत्र करून घेतोय. त्यानंतर आपण त्यात जिरा पावडर, तसंच धना पावडर आणि काळी मिरची पावडर टाकणार आहोत चवीसाठी. आणि आपला घरगुती मालवणी मसाला तिखट असल्यामुळे आपण 1-1.5 चमचे टाकलेला आहे, कारण मॅरिनेट करताना आधीच आपण टाकलेलं ऑलरेडी 1 ते चमचा. मग जास्ती पण तिखट व्हायला नको. आता आपण वाटण टाकलेलं आहे. आपण वाटप 1 हफ्त्याभराचं करून ठेवतो. सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. आता आपण त्यामध्ये मॅरिनेशन केलेले चिकन टाकणार आहोत. पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करून घेतो आपण. आता ह्याच्यावर थोडं आपण 15 ते 20 मिनटं शिजायला ठेवू. तर लवकर शिजण्यासाठी आपण त्यावर ताटली ठेवून त्यामध्ये पाणी ठेवू. आता गरम आचेवर ठेवून द्यावं. एक साईडला आपला भात होतोय. तर मित्रांनो पाहू शकता आपलं चिकन ऑलमोस्ट रेडी आहे. तरी यात अजून आपण 5 मिनटं ठेवू. त्यामध्ये चिकन मसाला पण टाकतोय. चिकन मसाला आपण शेवटलाच टाकतो.